श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 43 लक्ष्मणाकडून रावण शक्तीची भेट. ओम श्रीराम. बिभीषणास युद्धभूमीवर पाहून रावण खूपच क्रोधित होतो, कारण हाच खरा लंकाभेदी आहे. मग रावण बिभीषणावर महाशक्तीचे बाण सोडतो. तेव्हा श्रीराम त्या महाशक्तींना परतवून लावतात. रावणास मग खूपच राग येतो. तेव्हा श्रीरामसुद्धा क्रोधित होतात व रावणावर जणू बाणांचे छत्रच निर्माण करतात. तेव्हा रावणाची पळता भुई थोडी होते व रावण पळायला लागतो. तेव्हा मग लक्ष्मण त्याला गाठतो व त्या दोघांचे तुंबळ युद्ध सुरू होते. त्यानंतर रावण लक्ष्मणावर शक्ती सोडतो. त्यामुळे लक्ष्मण मृतप्राय अवस्थेत पडतो. मग लक्ष्मणास शिबिरात नेले जाते. इकडे श्रीराम भयंकर क्रोधित होऊन रावणावर तुटून पडतात. त्यानंतर मग रावण युद्धभूमी सोडून पळून जातो. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगातील या युद्धभूमीवर त्या विवेकास म्हणजेच बिभीषणास पाहून तो अशुद्ध अहंकार म्हणजेच रावण खूपच क्रोधायमान होतो. कारण हा विवेकच त्या अशुद्ध अहंकाराचे सर्व भेद त्या आत्मस्वरूप सद्गुरूंना म्हणजेच श्रीरामांना संवेदित करत असतो. मग तो अशुद्ध अहंकार आपल्या अशुद्ध शक्ती त्या विवेकावर सोडतो. परंतु ते आत्मस्वरूप सद्गुरू त्या अशुद्ध शक्तींचा विनाश करतात व आपल्या कृपाकटाक्षांनी म्हणजेच बाणांनी त्या अशुद्ध अहंकाराला अस्वस्थ करतात. तेव्हा तो अशुद्ध अहंकार ते स्थान सोडण्याचा प्रयत्न करतो. परंतु ते दिव्य मन म्हणजेच लक्ष्मण त्या अशुद्ध अहंकारावर आघात करते. मग तो अशुद्ध अहंकार क्रोधित होऊन त्या दिव्य मनावर एका महाशक्तीचा प्रयोग करतो. त्यामुळे ते दिव्य मन भानरहित होऊन अचेतन होते. आता आपण याचे थोडक्यात सार पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. ते कथेमध्ये रावण युद्धभूमीवर उपस्थित झालेला आहे आणि समोर बिभीषणाला जेव्हा रावण पाहतो ना, तेव्हा रावणाला खूप राग येतो. कारण रावणाला समजतं की लंकेचे, रावणाचे, कुंभकर्णाचे, इंद्रजिताचे, एकूण सगळ्या राक्षस जातीचे सगळे भेद हा बिभीषणच श्रीरामांना सांगतो. म्हणून त्याला लंकाभेदी आजही ती म्हण आपण वापरत आणतो. मग तो बिभीषणावर चालून जातो आणि प्रचंड महाशक्ती त्याच्यावर सोडतो. मग श्रीराम प्रभू मध्येच येतात आणि त्या सगळ्या महाशक्तींना परतवून लावतात आणि मग श्रीराम रावणावर तुटून पडतात. रावण तिथून युद्धभूमी सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र लक्ष्मण त्याला गाठतो पाठलाग करून आणि त्यांचं दोघांचं तुंबळ युद्ध सुरू होतं. तिथं रावण क्रोधित होऊन लक्ष्मणावर शक्तीचा प्रहार करतो. जी शक्ती रावणाला त्याच्या
सासऱ्यांकडून मिळालेली असते. वरदाने वरदबाणा असतो तो. त्याने त्या शक्तीचा प्रहार तो लक्ष्मणावर पडतो. त्यामुळे लक्ष्मण बेशुद्ध पडतो, मृतप्राय होतो आणि अचेतन होऊन युद्धभूमीवर पडतो. मग लक्ष्मणाला उचलून शिबिरात नेलं जातं. हे श्रीरामांनी पाहिल्यावर श्रीराम भयंकर क्रोधित होतात आणि रावणावर मग तुटून पडतात. रावण श्रीरामांच्या त्या युद्धकौशल्यासमोर थांबू शकत नाही आणि रावण लंकेमध्ये पळून जातो. ही झाली कथा. आता ही साधकाच्या दृष्टीने कसं, तर पहा, साधकाच्या दृष्टीने साधकाच्या अंतरंगात जी युद्धभूमी आहे त्या युद्धभूमीवर साधकाच्या अंतरंगातीलच या घटकांचं युद्ध सुरू आहे. हे सगळे घटक साधकाच्या अंतरंगामध्ये आहेत. तर साधकाच्या अंतरंगात त्या युद्धभूमीवर अशुद्ध अहंकार जेव्हा तिथे उपस्थित होतो आणि तो समोर विवेकाला पाहतो. आपण पाहिले अशुद्ध अहंकार म्हणजे रावण आणि विवेक म्हणजे बिभीषण. विवेकाला जेव्हा पाहतो तेव्हा अशुद्ध अहंकाराला खूप क्रोध येतो. कारण अशुद्ध अहंकाराचे सगळे भेद, सगळे मर्म हे कोण दाखवतं? विवेक. कारण विवेक हा शुद्ध झालेला असतो. म्हणजे बघा, साधकाच्या जीवनात जर साधकाचा विवेक हा आत्मविवेक झालेला असेल ना, तर तो या अशुद्ध मंडळींचे सगळे वर्म विवेकाला जाण. आपण पहा, कुठलीही गोष्ट करताना आपण विवेकाने करतो, विवेकच वापरतो ना. पण जर आपला विवेक अशुद्ध असेल तर आपण समजावं की आपण अशुद्ध अहंकाराच्या ताब्यात आहोत आणि आपण मग या मायेच्या, संसाराच्या, दुःखांच्या, भवसागराच्या, जन्ममरणाच्या या सगळ्या फेऱ्यामध्ये आपण अडकतो. अनंत जन्म अडकतो, अनंत जन्म दुःख भोगतो, अनंत जन्म वाईट कर्म, पाप कर्म, कुकर्म करत राहतो. पण जर साधकाच्या साधनेने साधकाचे मन आणि प्राण शुद्ध होत चालले, तसतसे बाकीचे घटकसुद्धा शुद्ध होत चालतात. मग आपला या साधनेने मग विवेकही शुद्ध होतो आणि तो मन प्राण हे जेव्हा ऊर्ध्व झेप घेऊन आत्म्याच्या प्रांगणात प्रवेश करतात तेव्हा विवेकही त्यांच्यासोबत असतो. मग तो विवेक साधा सामान्य विवेक न राहता तो आत्मविवेक होतो. म्हणजे तो आत्म्याचा विवेक होतो. तो अहंकाराचा, बुद्धीचा, अशुद्ध मनाचा, अशुद्ध प्राणाचा विवेक राहत नाही. तो आत्मविवेक होतो. आणि मग तो आत्मविवेक या अशुद्ध मंडळींची, आता या अशुद्ध मंडळी कोण? हा अशुद्ध अहंकार, हव्यास, गर्विष्ठ मन, ह्या म्हणजे अंतरंगात जे घटक अशुद्ध आहेत त्या अशुद्ध सगळ्या घटकांचे भेद हा विवेक जाणत असतो आणि तो आपल्या सद्गुरूंच्या समोर आणून देत असतो. फार सूक्ष्म भाग आहे हा, साधकाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि सूक्ष्म भाग आहे. का? सद्गुरू आपल्या हृदयात असतात, सद्गुरूंची आपल्यावर कृपा होत असते. त्यासाठी आपण परखड आपल्याला साधना करावीच लागते. पण जशी आपण शुद्ध होत जातो आणि आपला विवेक जर शुद्ध झालेला असेल तर तो विवेक आपल्या अंतरंगात ज्या ह्या वाईट गोष्टी दडलेल्या असतात ना, म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, दर्प, अहंकार, हे सगळे जे वाईट घटक आहेत ना, यांची वर्म तो सद्गुरूंच्या समोर आणतो. हे कार्य विवेकाचं असतं. श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत म्हणतात पहा, सद्गुरूंना त्यांनी तिथे विवेक म्हटले. कसं? मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसारू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. म्हणून विशेष अत्यादरू विवेका. कारण विवेक सद्गुरूंच्या त्या कृपेच्या समोर या अंतरंगातल्या सगळ्या वाईट गोष्टी समोर आणतो आणि मग सद्गुरू, आपण साधना करायची असते परंतु आपण हे घटक लगेच फेकून बाहेर देऊ शकत नाही. मग सद्गुरूंच्या समोर जेव्हा हे घटक येतात ना, तेव्हा ते हळूहळू त्याच्यावर प्रक्रिया करतात आणि त्यांना शुद्ध करत जातात. म्हणजे काम, क्रोध, लोभ हे विशाल होतात, वैश्विक होतात, शुद्ध होतात, यांचा विनाश होत नाही. जरी
व्यक्तिशा साधकाच्या अंतरंगातून हे बाहेर पडले तरी ते वैश्विक स्तरावर जातात, दुसऱ्या व्यक्तींच्या अंतरंगात ते प्रवेश करतात. म्हणून यांचं शुद्धीकरण झालं तर हे दुसऱ्यांनाही त्रास देत नाही आणि आपल्यालाही त्रास देत नाही. आणि हे या कृपेच्या, या सद्गुरूंच्या, या शक्तीच्या, या चैतन्याच्या समोर आणण्याचं कार्य हा विवेक करतो. इथे कथेमध्ये काय म्हटले, बिभीषण लंकेचे, रावणाचे सगळे भेद श्रीरामांना सांगतो. साधकाच्या दृष्टीने श्रीराम म्हणजे आत्मस्वरूप सद्गुरू आहेत, विवेक म्हणजे बिभीषण आहे, अशुद्ध अहंकार म्हणजे रावण आहे, गर्विष्ठ मन इंद्रजित आहे, हव्यास कुंभकर्ण आहे. म्हणजे ही सगळी वाईट मंडळीचं जी वर्म आहेत ती वर्म तो आत्मस्वरूप सद्गुरूंच्या समोर आणतो आणि मग आत्मस्वरूप सद्गुरू त्यावर प्रक्रिया करतात. त्यासाठी आपण साधना करायची, पण कृपेची प्रक्रिया ही सद्गुरूंकडून होते आणि मग त्यांचं शुद्धीकरण होतं. म्हणून इथे काय म्हटले की हा विवेक अशुद्ध अहंकाराचे सर्व भेद त्या आत्मस्वरूप सद्गुरूंना संवेदित करत असतो. याची संवेदना असते. ह्या गोष्टी अशा काही अंतरंगात अशी आपण जसं बाह्य दृष्टीने मिटिंग भरवतो आणि मग त्यासमोर सगळं मांडतो असं नाही. ह्या सूक्ष्म गोष्टी असतात आणि त्या फक्त जाणीवेच्या स्वरूपात असतात आणि त्या जाणीवा आत्मस्वरूप सद्गुरूंच्या समोर येतात. साधक आपली साधना करतो, सद्गुरूंची कृपा होते आणि या विवेकाने ते कार्य ते घटक हळूहळू उघड होतात, म्हणजेच भेद उकलले जातात आणि मग सद्गुरू त्यावर प्रक्रिया करतात. त्यालाही खूप काळ जातो, जन्मोजन्म ही साधना करावी लागते. म्हणून श्री तुकाराम महाराज म्हणतात की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अशी कृपा लगेच होत नाही आणि मग हे घटक शुद्ध व्हायला लागतात. मात्र विवेकाचं कार्य काय आहे तर ह्या सगळ्या घटकांना त्या आत्म्याच्या समोर आणणे. म्हणून ज्ञानेश्वरांनी सुंदर ती ओवी घातली बघा, मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. अत्यादरी विवेकाचा, कारण विवेक हे सद्गुरूंच्या समोर या गोष्टी आणतो, म्हणून विवेकच सद्गुरू स्वरूप होतो. म्हणून तिथे त्यांनी सद्गुरूलाच विवेक म्हटले आणि विवेकालाच सद्गुरू म्हटले. आणि मग हे समोर आणतो, मग ते आत्मस्वरूप त्याच्यावर त्या अशुद्ध अहंकारावर प्रक्रिया करतात. अशुद्ध अहंकाराला हे नको असतं. अशुद्ध अहंकाराला शुद्ध व्हायचं नसतं, कारण तो जर शुद्ध झाला तर तो अहंकार ईश्वराचा होईल. म्हणजे मी ईश्वर आहे, मी देव आहे, तो इतका शुद्ध होईल, मग वाईट गोष्टी करायच्या कोणी. म्हणून अशुद्ध अहंकाराला हे नको असतं. बघा, आपण आपल्या अंतरंगात शोध घ्या, आपल्या अंतरंगातला, आपल्या आतमधला जो अशुद्ध अहंकार आहे ना, तो शुद्ध व्हायचं नाव घेत नाही, तो साधना करू देत नाही. तो आपण थोडी भक्ती केली, थोडी साधना केली, आपण थोडं चांगलं वागायला लागलो की तो लगेच काहीतरी घटना समोर आणतो, वाईट आपल्याकडून घडवतो, वाईट विचार करतो, पाप कर्म करायला लावतो, काम, क्रोध, लोभ, मोह यामध्ये आपल्याला अडकवायला प्रयत्न करतो. म्हणजेच अशुद्ध अहंकाराला हे नको असतं. म्हणून अशुद्ध अहंकार तिथून पळ काढतो. रावण त्या युद्धभूमीवरून पळ काढतोय. साधकाच्या दृष्टीने अशुद्ध अहंकार ते स्थान सद्गुरूंच्या समोर थांबायला नको म्हणतोय, तो आत्म्याच्या समोर थांबायला नको म्हणतोय, तो पळून जायला बघतोय. मात्र त्याला दिव्य मन सोडत नाही. म्हणजे रावण पळायला लागतोय तर लक्ष्मण त्याचा पाठलाग करून त्याचा गाठतो आणि त्यांचं युद्ध सुरू होतं. म्हणजे साधकाचं हे दिव्य मन त्या अशुद्ध अहंकाराला गाठतं आणि यांचं तिथं खरं युद्ध होतं. आता अशुद्ध अहंकार हा प्रबळ असतो, त्यामुळं तो या दिव्य मनावर कुरघोडी करतो. आता अर्थात हे थोडंसं सूक्ष्मतेने घेतलं पाहिजे की अशा घटना घडतात. इथे अशुद्ध अहंकाराचा कधीच विजय होणार नाही, परंतु काही काळाकरता दिव्य मनाचा पराजय झाल्यासारखा वाटतो. म्हणजे दिव्य मन निचेष्टित पडल्यासारखं, कमी पडल्यासारखं, अवनत झाल्यासारखं, साधनेतून बाहेर पडल्यासारखं, अध्यात्मातून बाहेर पडल्यासारखं वाटतं. परंतु असं घडत नाही, हे थोड्या वेळासाठी असतं. याची इतिहासामध्ये असंख्य उदाहरणं आहेत. जे साधक दिव्य अशा स्तरावर यायचा प्रयत्न करतो आणि तो तिथे घसरतो, पण तो कायमस्वरूपाच घसरत नाही, तो पुन्हा साधनेने त्या दिव्य स्थानावर जात असतो. म्हणजे तिथे त्याला म्हणायचं दिव्य मन अचेतन झाले किंवा दिव्य मन काही वेळासाठी निचेष्टित, भानरहित झाले. अशी याची अनंत उदाहरणं. बघा, आपण श्री विश्वामित्रांचं जर उदाहरण घेतलं तर ते ब्रह्मर्षी या पदापर्यंत जाऊन पोचले. आत्मसाक्षात्कारानंतर इंद्र त्यांच्या जीवनात अप्सरेला पाठवतो आणि त्यांना अवनत करतो. मग
तिथे त्यांचं ते आत्मसाक्षात्काराच्या झाल्यानंतर दिव्यमन झाले ना, पण ते तिथे अवनत होतं ना काही काळासाठी. ब्रह्मर्षींना ती त्याची पुन्हा जाणीव होते, पश्चाताप होतो, ते पुन्हा साधना करतात आणि ब्रह्मर्षी या पदापर्यंत जाऊन पोचतात. म्हणजे काही काळाकरता हे दिव्यमन अवनत किंवा निचेष्टित किंवा भानरहित झाल्यासारखं होतं. अशी अनेक उदाहरणं आहेत. वेद व्यासांचा जन्म सत्यवती आणि पराशर ऋषींच्या मिलनातून झाला. त्यांचं लग्न झालेलं नव्हतं. काही काळाकरता पराशर ऋषींचं ते दिव्यमन अवनत झालं आणि त्या संयोगातून व्यासांचा जन्म झाला. म्हणजे ही मंडळी जरी काही काळाकरता अवनत झाली तरी यांच्या त्या क्रियेमधून, त्या कर्मामधून जगाचं कल्याणच होतं. कारण त्यातनं व्यासांचा जन्म झाला आणि व्यासांनी आपल्याला काय दिले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. भगवान श्रीकृष्णांनी तुळशीची संग केला, पण जालंधर राक्षस मेला नसतं तर जगाचं वाटोळं झालं असतं. म्हणजे तो जो काळ आहे तो काळ म्हणजे दिव्यमन अवनत होणे, दिव्यमन निचेष्टित होणे, दिव्यमन भानरहित होणे. पण तो थोडा काळ असतो आणि अशा गोष्टी प्रत्येक साधकाच्या जीवनात अनंत वेळा, हजारो वेळा येतात. हे ज्यानं त्यानं आपापला अभ्यास करावा. आपल्याला कळतं की आपण काही वेळासाठी तरी अवनत झालो आहे. आणि यासाठी तुकाराम महाराजांनी एक शब्द वापरला आहे की क्षणोक्षणी आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन हे सतत चालू असतं. मात्र विजय हा सत्याचाच होतो, विजय हा आत्म्याचाच होतो, विजय हा ईश्वराचाच होतो. हेच या कथेचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.